सर्वांना सलाम. आजच्या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे की आपण ह्या वेळेला आपल्या कुटुंबासोबत सर्वजण आजच्या भक्तीमध्ये सहभागी आहात. आपण एक शास्त्रभाग वाचून या भक्तीला सुरुवात करूया. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय पहिली 3 वचनं मी आपल्यासाठी वाचत आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. आपण यावेळेला प्रार्थना करूया. अतिपवित्र प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देत आहोत प्रभू या सुंदर दिवसासाठी आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी. पवित्र प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू परमेश्वर देव बाप्पा, विशेष करून प्रभू ह्या वेळेला प्रभू आम्ही ही भक्ती प्रभू तुझ्या हातात देत आहोत. प्रभू जरी आम्ही प्रभू ह्या ठिकाणी तिघेच आहोत तरी प्रभू आमचा विश्वास आहे की प्रभू परमेश्वर देव बाप्पा जे या भक्तीमध्ये प्रभू परमेश्वर देव बाप्पा सामील आहेत, जी ही भक्ती पाहत आहेत, ऐकत आहेत, त्या सर्व प्रियजनांवर तुझी कृपा दया असू दे. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, गीतांद्वारे प्रभू तू आम्हा सर्वांना स्पर्श कर आणि प्रभू जे वचन आज येणार आहे त्या वचनाद्वारे प्रभू आमच्या अंतकरणाचा प्रभू तू ताबा घे आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा आम्हा प्रत्येकाशी बोल, ही आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. पवित्र प्रभू परमेश्वर देव बाप्पा, इतर सर्व प्रभू जगातल्या ज्या काळजी चिंता आहे त्या सर्व आम्ही दूर सारू. पूर्ण अंतकरण प्रभू आम्ही ह्या वेळेला तुझ्या गीतांकडे आणि तुझ्या वचनाकडे लावावं, यासाठी प्रभू परमेश्वर देव बाप्पा सर्व तुझ्या प्रियजनांना आणि आम्हाला देखील प्रभू आम्ही तुझ्या हातात देत आहोत. छोटीशी प्रार्थना पवित्र येशूच्या नावात करत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. यावेळेला गीतांद्वारे आपण देवबाप्पाची स्तुती करणार आहोत. खातरी धन्य मज किती तारक येशू मनमनीही, गौरवी दिव्य ही प्रचिती लाभली मज धन्य किती. हे गीत आपण ह्यावेळेला इंग्लिशमध्ये गाणार आहोत. ब्लेसेड एश्युरन्स जीसस इज माइन. Blessed assurance, Jesus is mine. Oh, what a foretaste of glory divine, heir of salvation, purchase of God, born of His Spirit, washed in His blood. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Perfect submission, perfect delight, visions of rapture, lust of my sight.
story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Perfect submission, all is at rest. I in my Savior, happy and blessed, watching and waiting, looking about, filled with His goodness, lost in His love. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. देवबापाची स्तुती असो. या दिवसांमध्ये आपण एकमेकांना गीतांद्वारे प्रार्थनेद्वारे एन्करेज करत असतो आणि ह्या वेळेला देखील आपल्या अंतकरणाला प्रोत्साहन देणारे हे गीत आपण गाऊया. प्यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान. यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान. लड़ो लड़ो फुर्ती करो, यीशु है कप्तान. लड़ो लड़ो फुर्ती करो, यीशु है कप्तान. हिम्मत बांधो आशा रखो, भागेगा शैतान. यारो हिम्मत बांधो, यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान. पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान. पाप और दुख में चारों तरफ मरते हैं इंसान. दया करो भारत पर, वो हुआ परेशान. यारो हिम्मत बांधो, यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान. घर घर जाकर करो प्यारो यीशु का बयान. घर घर जाकर करो प्यारो यीशु का बयान. वो है राजा मुक्तिदाता, सब पर मेहरबान. यारो हिम्मत बांधो, यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान, जीतेंगे हम यारो हारेगा शैतान. जल्दी करो सुनाओ सबको यीशु का फरमान. जल्दी करो सुनाओ सबको यीशु का फरमान. पापी बचते जाते लाते जो उस पर ईमान. यारो हिम्मत बांधो, यारो हिम्मत बांधो आगे बढ़ो क्रूस लो निशान, जीतेंगे हम यारो
कहे बैरी शर्माते सुन यीशु का ज्ञान। दास कहे तेरी शर्माते सुन यीशु का ज्ञान। लोग मसीह को मानते जाते हारता है शैतान। प्यारो हिम्मत बांधो, प्यारो हिम्मत बांधो, आगे बढ़ो, क्रूस लो निशान। जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान। हिम्मत बांधो, आगे बढ़ो, क्रूस लो निशान। जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान। जीतेंगे हम, यारो हारेगा शैतान। देवबाप्पाची स्तुती असो या सुंदर गीतासाठी. यावेळेला आपण काही सूचना ऐकणार आहोत. पुन्हा एकदा आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जे आता उशिरा जॉईन झाले आहेत तुमचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. वाढदिवस मी ह्या वेळेला वाचत आहे. 27 एप्रिल रोजी मिस्टर सुनील गायकवाड यांचा वाढदिवस आहे. 29 एप्रिल रोजी श्रीमती नलिनी गायकवाड यांचा वाढदिवस आहे. आणि 1 मे रोजी श्रीमती प्रमिला मकासरे सिस्टर यांचा वाढदिवस आहे आणि श्रीमती लता वैराळ यांचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्वजण या वाढदिवसांसाठी आपल्या कौटुंबिक प्रार्थनेत देखील आठवण ठेवूया. मागील बुधवारी जी बायबल स्टडी झाली ती आपण हँगआउट्सवर घेतली होती आणि सुंदर रीतीने आपली प्रेयर हा टॉपिक होता आणि सुंदर रीतीने आपण ती बायबल स्टडी घेऊ शकलो. आशीर्वादित अशी ती झाली. परंतु आपली अशी इच्छा आहे की मंडळीतील सर्वांनी ह्या बायबल स्टडीमध्ये भाग घ्यावा, सर्वांना भाग घेता यावा म्हणून आपण वेगवेगळे ॲप ट्राय करत आहोत. आणि ह्या आठवड्यामध्ये देखील आपण टीम लिंक हा ॲप ट्राय करणार आहोत. आपण हीच अपेक्षा ठेवत आहोत की जास्तीत जास्त लोकांनी सर्वांनीच या बायबल स्टडीमध्ये भाग घ्यावा आणि अशा प्रकारे आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू शकू आणि देवबाप्पाचा आशीर्वाद आपण मिळू शकू. तसेच जे आपल्या मंडळीतले जे सदस्य आहेत जे आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण असू द्यावी. गायकवाड अंकल, पाडळे अंकल, थोरात आंटी, खिल्लारे अंकल या सर्व प्रियजनांसाठी आपण आपल्या प्रार्थनेत आठवण असू द्यावी. आणि जी लेकरं घराबाहेर आहेत त्यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेत आठवण असू द्यावी. प्रार्थेन, एबेनेझर आणि अहरोन थोरात हे तिघे घराबाहेर आहेत. लवकरात लवकर हे आपल्या घरी येऊ शकतील, आपल्यामध्ये ते सामील होऊ शकतील यासाठी तुमच्या कौटुंबिक प्रार्थनेत देखील आठवण असू द्यावी ही विनंती करत आहे. पुढची जी वेळ आहे मी पाळकसाहेबांकडे देते आणि यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. पाळकसाहेबांना विनंती करते की ते समोर येतील. सगळ्यांना सलाम. यावेळेला आपण ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या प्रियांनो आपण ऐकलेल्याच आहेत आणि ज्यांचे वाढदिवस आहेत प्रियांनो त्यांच्यासाठी देखील यावेळेला आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. अक्षय स्थितीत वाचणाऱ्या थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र आत्मे, आम्ही तुला धन्यवाद देतो. आभार मानत आहोत प्रभू परमेश्वर, तू जो काय आहेस आणि जे काही प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये जगामध्ये प्रभू तू करत आहेस त्या सर्व गोष्टींसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानत आहोत प्रभू. आम्ही खरोखर यावेळेला पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा नतमस्तक होतो आणि प्रभू परमेश्वर आमच्या शरीराचं, जीवाचं आणि आत्म्याचं संपूर्ण समर्पण पुन्हा एकदा प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही करत आहोत. होय प्रभू परमेश्वरा, या भूतलावरती आम्ही जे काही जीवन जगत आहोत प्रभू, हे फक्त आणि फक्त प्रभू तुझ्या कृपेमुळे आहे, तुझ्या दयेमुळे आहे प्रभू. आमच्यामध्ये प्रभू परमेश्वर कुठल्याही प्रकारचा असा चांगुलपणा नाही की प्रभू ज्यामुळे प्रभू परमेश्वरा आम्ही आमचं जीवन प्रभू परमेश्वर खरोखर स्वतःच्या हिमतीने आणि बळाने प्रभू आम्ही जगू शकू. म्हणून प्रभू आज प्रभू परमेश्वर जे आम्ही प्रभू सर्वजण प्रभू परमेश्वर जे या भूतलावरती आहोत
तुझं गौरव करण्यासाठी तुझ्या चरणाजवळ पुन्हा एकदा प्रभू स्वतःला लीन करून नम्र करून प्रभू परमेश्वरा आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये देत असताना प्रभू प्रत्येकावरती प्रभू तुझी विपुल दया आणि कृपा आम्ही यावेळेला मागत आहोत. प्रभू परमेश्वरा उपस्थित असलेल्या प्रभू परमेश्वरा आमच्या सर्व इतर प्रभू प्रियजनांवरती देखील तुझी कृपा आम्ही मागत आहोत. त्यांची परिस्थिती, त्यांचं अंतःकरण, त्यांचे विचार, त्यांच्या प्रभू परमेश्वरा समस्या, त्यांच्या दबाव प्रभू सर्व काही तू जाणत आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू परमेश्वरा दोघे तिघे ज्या ठिकाणी माझ्या नावाने एकत्र आहेत तिथं मी आहे असं तू म्हटलेलं असताना प्रभू होय प्रभू तू आमच्यामध्ये आहेस. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये यावेळेला प्रभू परमेश्वरा सर्वजण प्रभू ज्या ज्या ठिकाणी प्रभू एकत्र झालेले आहेत त्यांच्याबरोबर प्रभू तू आहेस, त्यांना आशीर्वाद देत आहे म्हणून तुझे आभार मानत आहोत. प्रभू परमेश्वरा यावेळेला प्रभू आम्ही संपूर्ण आमच्या नुसत्या देशासाठीच नाही तर प्रभू आम्ही संपूर्ण जगासाठी देखील प्रार्थना करत आहोत की प्रभू परमेश्वरा तुझ्या इच्छेनुसार प्रभू या भूतलावरील प्रभू परमेश्वर सर्व काही होत आहे आणि प्रभू परमेश्वर तुझ्यापासून काही लपलेलं नाही. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करत आहोत की प्रभू यामधून प्रभू परमेश्वरा जो भयंकर महामारीचा प्रभू परमेश्वर प्रकोप या ठिकाणी झालेला आहे तो संपूर्ण रीतीने प्रभू तुला अवगत असताना तुझ्या इच्छेप्रमाणे असताना प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की प्रभू या सर्व गोष्टींमधून प्रभू परमेश्वर तुझंच आणि तुझं गौरव करून घे. मनुष्याचं शहाणपण नाही, शास्त्रज्ञांचं नाही, आमच्या प्रार्थने देखील नाही, परंतु प्रभू तुझी इच्छा जी आहे ती सर्वस्वी प्रभू परमेश्वर या भूतलावरती असू दे. आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू तरी आठवण करत आहोत की आज वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वरा या महामारीमध्ये प्रभू परमेश्वर जे लोक अडकलेले आहेत खरोखर प्रभू पश्चातापी अंतःकरण दे. त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचण्यास प्रभू तू त्यांना खरोखर सहाय्य कर की कोणीतरी प्रभू परमेश्वरा आम्हापैकी प्रभू त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि जे प्रभू परमेश्वर आज जिवंत आहेत अजूनही प्रभू परमेश्वरा त्यांनी तुला ओळखलं नसेल तर प्रभू परमेश्वर आज त्यांना देखील ही सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे समजण्यास मदत कर. प्रभू सर्व जगातील प्रभू जे प्रभू परमेश्वरा राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, प्रभू परमेश्वर आज त्यांना देखील शहाणपण बुद्धी दे. ज्या ज्या ठिकाणी प्रभू परमेश्वर खरोखर जे प्रभू परमेश्वर मजूर लोक आहेत वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर प्रवास करत आहेत त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे. निष्पाप प्रभू परमेश्वर ते लोक आम्ही म्हणत आहोत, परंतु प्रभू तुझी इच्छा आहे की या सर्वांनी सुवार्ता ऐकावी. तर प्रभू वेगवेगळ्या ज्या संस्था देखील प्रभू त्यांना मदत करत आहेत प्रभू परमेश्वर त्यांच्याद्वारे प्रभू खरोखर सुवार्ता समजेल असं कार्य होऊ दे. आमचा विश्वास आहे प्रभू या सर्व प्रभू परमेश्वरा कार्यामध्ये प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वर देवदूतांच्याद्वारे तुझ्या प्रभू विश्वासणाऱ्यांना प्रभू तू खरोखर सांभाळत आहे, रक्षण देत आहेस. प्रभू परमेश्वरा कुठल्या प्रकारचा प्रभू परमेश्वर प्रादुर्भाव होऊ देऊ नकोस आम्ही ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. आणि जे प्रभू परमेश्वर तुला ओळखत आहेत त्यांच्याद्वारे प्रभू तुझी महान सेवा तुझं गौरव अधिक प्रभावी रीतीने करून घे आम्ही प्रार्थना करतो. आज पुन्हा एकदा ज्यांचे वाढदिवस आहेत प्रभू त्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहोत. प्रभू त्यांचं नवीन वर्ष जरी घरामध्ये असलं तरी देखील प्रभू परमेश्वर तू आशीर्वादाचं कर. तुझ्या चरणाजवळ खरोखर ते स्वतःला लीन नम्र करून प्रभू अधिक तुझ्या प्रभू परमेश्वर वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर ते वेळ घालवतील आणि खरोखर तुला अगदी जवळून प्रभू पुन्हा एकदा ते ओळखतील. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत जे आजारी आहेत प्रभू पाडळे अंकल, गायकवाड अंकल, प्रभू त्याच रीतीने थोरात आंटी, खिलारे अंकल आणि प्रभू अजूनही कदाचित दुसरे कोणी असतील प्रभू परमेश्वरा ज्यांची नावं कदाचित आम्ही घेऊ शकलो नसेल तरी देखील बापा त्यांना तू स्पर्श करावा. सर्वांची प्रकृती प्रभू तू जाणत आहे आणि त्यांच्या शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने देखील बापा तू त्यांना आशीर्वाद देशील, स्पर्श करशील आणि खरोखर प्रभू त्यांना तुझ्या गौरवासाठी प्रभू साक्ष देण्यासाठी उभं करशील आमचा विश्वास ये. प्रभू आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा आमची प्रभू परमेश्वर ही जी भक्ती उपासना आहे प्रभू त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वरा आज इतरत प्रभू परमेश्वर ज्या भक्त्या चालू आहेत त्यांच्यावर देखील प्रभू आम्ही तुझी कृपा मागत आहोत. आम्ही प्रभू प्रार्थना करत आहोत तुझ्या सेवकांसाठी प्रभू विशेष करून चर्च ऑफ द नॅझरेनचे अहमदनगरमधील प्रभू तुझ्या सेवकांवरती तुझी कृपा दया असू दे. त्यांना देखील प्रभू तू मदत करत आहे. प्रभू परमेश्वर मोबाईलद्वारे इंटरनेटद्वारे प्रभू त्यांनी जे काही प्रभू आपल्या मंडळीपर्यंत प्रभू वचन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत प्रभू तू आशीर्वादाचा कर. आमचे जे प्रभू प्रांताधिकारी आहेत
प्रभू परमेश्वर औरंगाबादला, आणि त्याच रीतीने प्रभू परमेश्वर संपूर्ण महाराष्ट्रात, भारत देशामध्ये प्रभू जेवढे प्रांताध्यक्ष आहेत, आणि प्रभू परमेश्वर त्याच रीतीने प्रभू आमचे पदाधिकारी आहेत ते प्रभू भारतातले, जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू चर्च ऑफ द नॅझरीनद्वारे प्रभू ते प्रभू परमेश्वर सेवा करत आहेत, ते देखील आशीर्वादित कर, फलदायी कर. आठवण करत आहोत प्रभू परमेश्वरा या भारत देशामध्ये प्रभू सर्वत्र प्रभू जे पोलीस यंत्रणा आहे त्यांच्यावर कृपा मागत आहोत, त्यांना देखील सांभाळ प्रभू. जे डॉक्टर आहेत, जे नर्सेस आहेत प्रभू, वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर ते देखील या प्रभू गोष्टीला सामोरे जात आहेत. आज त्यांच्यावर दया कृपा कर प्रभू, त्यांना प्रादुर्भाव होऊ देऊ नको. जे प्रभू परमेश्वरा मिलिटरी आहे प्रभू परमेश्वर त्यांच्यावर देखील दया आम्ही मागत आहोत. ज्या स्वयंसेवी संस्था आहेत आणि प्रभू परमेश्वर त्याच रीतीने प्रभू परमेश्वरा आम्ही आठवण करत आहोत की प्रभू जे वेगवेगळ्या रीतीने प्रयत्न करत आहेत की प्रभू परमेश्वर ह्या प्रादुर्भावाला प्रभू जसं थांबवलं जावं त्यासाठी प्रभू जे प्रयत्न चालू आहेत त्या सर्व लोकांवर देखील कृपा असू दे. ये प्रभू आजच्या भक्तीद्वारे तो उंचावलं जावं आणि आम्ही प्रभू तुझं वचन ऐकून प्रभू आध्यात्मिक जीवनामध्ये आमचा मार्ग जो आहे तो समजून घेण्यास आम्हाला तो सहाय्य कर. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक बापा. यावेळेला प्रियांनो आपण आपला आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो आपण काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 14 ते 21 वचनं जे आहेत यावेळेला आपण वाचणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 14 पासून 21 पर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. इथे असं लिहिलेलं आहे, नंतर तो लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याचकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी माझ्या मुलावरती दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर असू, कोठवर तुमचे सोसू. त्याला तेथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटवले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटलास तो सरकेल. तुम्हाला काहीच असध्य होणार नाही. पण प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. परमेश्वर वाचली वचने प्रियांनो आशीर्वादित करू. आज जो शास्त्रभाग मी घेतलेला आहे तो मत्तेमधून घेतला आहे, परंतु मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण ज्या शास्त्रभागामधून पाहिलं होतं की योहान शुभवर्तमानामधून आपण पाहिलं होतं की योहानाचं त्या ठिकाणी शुभवर्तमान जसजसं त्या ठिकाणी शेवटच्या भागामध्ये येत आहोत, आपण थोमाला येशू ख्रिस्ताला बोलताना ऐकलं होतं की तू विश्वासणारा आहेस आणि विश्वासहीन असू नकोस. जो शीर्षक मी आज तेवढ्यासाठी निवडलेला आहे की विश्वास म्हणजे काय. येशू ख्रिस्ताने थोमाला सांगितलं विश्वासणारा आहेस, पण विश्वास काय आहे? तर आज प्रियांनो या विश्वासाला आपल्याला जर पाहायचं असेल तर इब्री लोकाचे पत्र आपल्याला चांगल्या रीतीने माहिती प्रियांनो, त्याचा 11वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या 3 वचनामध्ये मगाशी आपल्यासाठी वाचण्यात आलं सुरुवातीला. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिली 3 वचन म्हणत आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की
जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वास काय आहे? तर इब्री लोकाच्या पत्रामध्ये तो सांगत आहे त्या ठिकाणी की ज्या गोष्टींबद्दल आपण आशा धरलेली आहे, आपल्याला ती डोळ्यांनी दिसलेली नाही, पण भरवसा आहे, आशा आहे, भरवसा आहे. आणि मग तो पुढं म्हणत आहे, न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री पण आहे. नुसतीच आशा आपण बाळगून नाही, परंतु खात्री पण आहे आपल्याला निश्चित माहिती आहे की आपण ते पाहणार आहोत किंवा आपल्याला त्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून प्रियांनो, या विश्वासाबद्दल आपण आज जेव्हा पाहतोय की विश्वास म्हणजे काय आहे, तर खात्री तर आहे, आशा धरलेली आहे, पण त्यामध्ये वेगवेगळे 4 आज मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहेत की त्या मुद्द्यांद्वारे आपण असं म्हणू शकतो की आपला विश्वास जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्तावर असणं गरजेचं आहे. आणि या 4 मुद्द्यांपैकी एखादा मुद्दा जरी प्रियांनो नसेल आपल्यामध्ये किंवा तो कमी पडला, तर प्रियांनो आपला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नाही, आपण सरळ रीतीने म्हणू शकतो. तर माझा पहिला जो आज मुद्दा आहे की जर आपण म्हणत आहोत विश्वास हा येशू ख्रिस्तावर असला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आहे ते म्हणजे स्वतःचा त्याग करणे. स्वतःचा त्याग करणे, सेल्फ डिनायल त्याला म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. आज जगामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. आज आपल्याला एकच समस्या जास्त भेडसावत आहे, ती म्हणजे महामारीची आहे. पण इतरसुद्धा समस्या ज्या आपल्याकडे आहेत, काही आर्थिक समस्या आहेत, काही सामाजिक समस्या आहेत, काही धार्मिक समस्या आहेत, काही कौटुंबिक समस्या आहेत. ज्या ज्या समस्या म्हणून आज आपल्याला दिसत आहेत प्रियांनो, त्या सर्व समस्या माणसाच्या हृदयामधून आलेल्या आहेत. हे आपल्याला देवाचं वचन किंवा येशू ख्रिस्त सांगत आहे. जर माझ्याबरोबर तुम्ही काढलं मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 18 पासून 20 वचनापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 18 वचनामध्ये तो म्हणत आहे, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळत नाही. काही लोक म्हणतील की बाबा आज हे वचन तर आपल्याला वेगळं सांगत आहे. आता सारखं हात धुवा, तोंडाला हात लावू नका, या गोष्टी सांगितल्या जात आहेत. पण त्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने सांगितलं. आपल्याला माहिती आहे, होय, हा जो कोविड-19 जो आहे, हा आजार जो आहे माणसांच्या हाताद्वारे किंवा त्या माणसाच्या मुखाद्वारे, कानाद्वारे, डोळ्यांद्वारे प्रियांनो जात असतो. आणि आपल्याला वाटतं ते सगळीकडे आता लॉकडाऊन झालेला आहे आणि हा भयंकर आजार असा आहे. पण याही कोविडपेक्षा भयंकर आजार माणसामध्ये तो आहे, आणि तो म्हणजे प्रियांनो पाप आहे. आणि ते पाप प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे की माणसाच्या पोटात जे जातं आहे. काही लोक म्हणतील की होय, आपण हात नाही धुतले. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे त्या ठिकाणी की न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळत नाही. होय, का विटाळत नाही असं आपण म्हणत आहे. कोविड जो आजार आहे त्याच्यावरती उपाय आहे. माणूस स्वतःचं रक्षण करू शकतो. आणि आज आतमध्ये जरी गेला तरी त्यावरती डॉक्टरांनी सांगितले की आम्ही त्याच्यावर उपचार करतो आणि ते मनुष्य बरे होतात. आज कित्येक लोक बरे होऊन चाललेले आहेत, आपल्या घरी गेलेले आहेत. पण हा जो आजार प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हा जो व्हायरस आहे, तो मात्र मनुष्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्याच्या जन्मापासून आहे. आणि तो जर बाहेर निघाला, आपण म्हणतो आतमध्ये गेला त्याचा प्रॉब्लेम आहे, पण बाहेर जे निघत आहे तर तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे 19 वचन, कारण अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळ हे निघतात. आणि ह्या जर त्या माणसाच्या आतून निघत असतील तर प्रियांनो, आज सामाजिक समस्या ज्या आहेत, ज्याचं वर्णन आपण मगाशी केलं की धार्मिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, घरगुती असतील, जागतिक असतील, त्या सगळ्या समस्या यामधून बाहेर पडत आहेत. म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून त्या बाहेर पडल्या की त्या अजून दुसऱ्या ह्या समस्यांना जन्म देत आहेत. आणि या व्हायरसवरती, ह्या पापावरती
येशू ख्रिस्ताने प्रियानो त्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. आपल्याला इबोला म्हणा किंवा आज हा कोविड-19 याच्याबद्दलच धास्ती वाटत आहे, पण परमेश्वर म्हणत आहे की याच्यापेक्षा जो डेंजर व्हायरस आहे की जो मनुष्याचं जीवन शारीरिकच नाही तर आध्यात्मिक रीतीने सुद्धा त्याच्या आत्म्याला देखील प्रियानो खलास करू शकतो, तो म्हणजे पाप आहे प्रियानो. त्या पापाला प्रियानो त्या ठिकाणी काढण्यासाठी अँटीडोट म्हणून येशू ख्रिस्त जगात आलेला आहे. आता काही लोकांना पाप नक्की काय, पाप म्हणजे काय बाबा? पाप म्हणजे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं आहे. पाप म्हणजे प्रियानो आज जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा ज्या वेळेला कर्फ्यू लागला होता आणि जर एखादा व्यक्ती रोडवर जर गेला, मग तो बाईकवर असू द्या, सायकलवर असू द्या, चालत असू द्या, पोलीस त्याला दंड देतात. का बरोबर? कारण त्याने आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. आज तुम्ही मास्क न लावता जर बाजारात जात आहात तर तुमच्यावरती प्रियानो दंड लावला जातो. कुठंतरी कायदा तोडला जातो म्हणून तुमच्यावरती तो दंड लावण्यात येत आहे. अगदी त्याच प्रकारे माणसाला ज्या वेळेला परमेश्वराने बनवलं, या भूतलावरती ठेवलं, त्यावेळेला प्रियानो देवाच्या विरुद्ध तो वागला, देवाच्या नियमाच्या विरुद्ध तो वागल्यामुळे प्रियानो त्या गोष्टीला आपण पाप म्हणत आहोत, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन. इंग्लिशमध्ये त्याला मिसिंग द मार्क म्हटलेलं आहे. मला प्रियानो त्या सर्व जास्त गोष्टी बोलायचं नाही, परंतु मुद्दा माझा हा चाललेला आहे की स्वतःचा त्याग करणं. हा त्याग जो आहे तो प्रियानो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की येशू ख्रिस्त याच मुद्द्यासाठी प्रियानो जगामध्ये आला होता. ज्या वेळेला आपण म्हणत आहोत प्रियानो की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या ठिकाणी आपला प्राण दिलेला आहे, तर त्याला मुद्दामून परमेश्वराने जगात पाठवलं होतं. 2 कोरिंथ, माझा विश्वास आहे आज तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र घेऊन बसला असाल. काही वचनं आपल्याला थोडी जास्त पाहायचे आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रियानो 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि त्याचं 21 वचन काय म्हणत आहे. 2 कोरिंथ 5वा अध्याय 21 वचन की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने, म्हणजे कुणी? देवाने येशू ख्रिस्ताला. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. ज्याला काही पाप माहीत नव्हतं प्रियानो, त्याला परमेश्वराने पाप केलं, म्हणजे तुमचं आणि माझं पाप जे परमेश्वराने त्याच्यावर लादलं. यशाया 53 मध्ये देखील आणि 6व्या वचनामध्ये देखील प्रियानो त्या ठिकाणी तसंच लिहिलेलं आहे की सर्वांचं पाप त्याच्यावरती त्या ठिकाणी लादण्यात आलेलं आहे. तुम्ही म्हणताल अजूनही मुद्दा समजलेला नाही की स्वार्थ त्याग किंवा स्वतःचा त्याग किंवा सेल्फ डिनायल कुठं आहे. सेल्फ डिनायल आता या ठिकाणी येत आहे प्रियानो की मला तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे की मनुष्याच्या अंतःकरणातून जे त्या ठिकाणी निघालेलं आहे ते पाप आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स त्याच्या हृदयामध्ये आहेत, पाप त्याच्यामध्ये बसलेलं आहे, त्याच्यावरती सोल्युशन म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून प्रियानो या भूतलावरती तो आलेला आहे. तो मानवाचं रूप घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे या भयंकर अशा पापापासून सोडवण्यासाठी. त्याने स्वतःहून आपला प्राण वधस्तंभावरती दिलेला आहे. त्याचा प्राण कुणी घेतलेला नाही आहे प्रियानो. काही लोकांना वाटत असेल की येशू ख्रिस्त कदाचित हा ॲक्सिडेंट आहे का काय. नाही, तो ॲक्सिडेंट नव्हता प्रियानो. वधस्तंभावर मरणं तो प्री प्लॅन्ड होता. आज काही लोक जसे म्हणतात की कदाचित कोविड-19 हा काहीतरी एक मोठं षडयंत्र आहे, चायनाचं आहे किंवा दुसऱ्या राष्ट्रांचं आहे. अरे पण हे सगळं बाजूला ठेवून आपण लक्ष देऊया की पापावरती परमेश्वराने प्री प्लॅन सोल्युशन पाठवलं होतं आणि ते आजही प्रियानो लागू आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्त. जर आपण योहानकृत शुभवर्तमान काढलं त्याचा 10वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 10वा अध्याय 14 पासून 18 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 14 पासून प्रियानो तिथं वाचत आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसेच जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व माझे आहेत ते मला ओळखतात. आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. येशू ख्रिस्त म्हणते मी माझा प्राण मेंढरांसाठी देते. म्हणजे काय, तुम्ही आणि मी, तो आपला मेंढपाळ आहे प्रियानो आणि आपण त्याची मेंढरं आहोत. तो म्हणते मेंढपाळांसाठी मी आपला प्राण देतो. या मेंढवाड्यातील
मेंढवाड्यातील नव्हे, अशी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. विशेष करून येशू ख्रिस्त म्हणत आहे, तो यहुदी लोकांबरोबर बोलत आहे. तो म्हणत आहे, माझ्या ह्या मेंढवाड्यामध्ये तुम्ही लोक आहात, पण आणखीन दुसरे काही असे मेंढरं आहेत की ते ह्या मेंढवाड्यात नाही आहेत. म्हणजे कोण? यहुदी लोकांना सोडून दुसऱ्या धर्मातले, जातीचे, देशातले वेगवेगळे लोक जे आहेत, तो म्हणत आहे त्यांना सुद्धा मला मेंढवाड्यात आणायचं आहे. आणि म्हणून त्या मेंढरांसाठी तो म्हणत आहे की ती माझी वाणी ऐकत नाहीत, पण ज्या वेळेला ते माझी वाणी ऐकतील त्यावेळेला तो म्हणते एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17 वचन काय म्हणते बघा, 2 वचनं त्यामध्ये आहेत. मी आपला प्राण घेण्याकरिता देतो आणि पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झालेली आहे. सेल्फ डिनायल. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाचं रूप धारण केलं. प्रभू येशू ख्रिस्त देव, सृष्टीचा निर्माण करता प्रियानो मानवाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी तो सांगते की मी स्वतःहून प्राण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो सगळ्यात मोठं त्याग त्याने स्वर्गाचा केला. सगळ्यात मोठा त्याग प्रियानो त्याचं देवपण जे होतं त्याने सोडून दिलं, मानवाचं रूप धारण केलं. कारण सगळ्यांना प्रियानो त्याच्या सान्निध्यामध्ये, त्याच्या मेंढवाड्यामध्ये त्याला आणायचं आहे. त्याला ती शक्ती आहे, त्याला ती पॉवर आहे. आज प्रियानो का तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखर ज्याने स्वतःहून असा तो त्याग केलेला आहे, स्वतःचा त्याग त्याने करून तुमची आणि माझी काळजी घेण्यासाठी प्रियानो वधस्तंभावर प्राण दिला, तो मेला, रक्त सांडलं प्रियानो. का त्याला प्रियानो तुम्ही आज त्याला आपल्या जीवनामध्ये प्रभू, त्याला आपला देव म्हणून स्वीकारायला तयार आहात का? ही गोष्ट अगदी सोपी आहे प्रियानो. ज्या वेळेला तुम्ही प्रियानो परमेश्वराला हाक मारता, प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याला जर तुम्ही म्हणत असतात की होय मी माझ्या पापांची क्षमा मागायला तयार आहे, त्याच्याकडे एक एक करून तुम्ही तुमच्या पापांची कबुली जर देत असाल, तर निश्चितच प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यायला तो तयार आहे. निवड तुम्हाला करायची आहे, पाप सोडायचं आहे आणि येशू ख्रिस्ताला स्वीकारायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रियानो नुसतंच तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणात येणार नाही, तर आत्तापर्यंत पापाच्या बंधनामध्ये जे आपण बसलेलो होतो त्या बंधनांवरती विजय मिळवण्यासाठी किंवा ती बंधनं तोडून टाकण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रियानो तो सहाय्य करणार आहे. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 24 वचन काय म्हणत आहे बघा. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि 24 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने काय करावं? स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतःचा त्याग करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझ्या मागे जर कोणाला येण्याची इच्छा असेल तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट ती आहे की त्याने स्वतःचा त्याग करावा. म्हणजे काय? स्वतःचा त्याग म्हणजे काय? मी म्हणायचं नाही, माझं म्हणायचं नाही, माझ्या इच्छेला त्या ठिकाणी प्राधान्य नाही, तर त्या ठिकाणी देवा मी कोणी नाही, तर सर्वस्वी तू आहे आणि तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये असू दे. असं ज्या वेळेला व्यक्ती नम्रतेने प्रभू येशू ख्रिस्तासमोर येतो, त्याच्या जीवनामध्ये प्रियानो तो म्हणत आहे, हा माझा शिष्य हो पाहतोय, त्याला आशीर्वाद द्यायला तयार आहे. आणि मग पुढे जाऊन प्रियानो तो म्हणत आहे की त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. फॉलो मी. आपण स्वतःचा त्याग केल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचं. आपण येशू ख्रिस्ताच्या मागे का चालत नाही? कारण आपण स्वतःचा त्याग केला नाही. स्वतःचा त्याग केला नाही म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये जे काही त्या ठिकाणी पाप आहे ते इतकं दडून बसलेलं आहे आणि ते आपल्याला प्रियानो वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असतं जगामध्ये. पण ज्या वेळेला प्रियानो आपण स्वतःचा त्याग करतो, ते जगातले मार्ग बंद होत जातात आणि येशू ख्रिस्ताने आपल्या अंतःकरणात म्हटलेलं आहे ये म्हणून, तर आपण त्याच्या मागे मागे प्रियानो जायला लागतो. आणि म्हणून विश्वासामधली सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे प्रियानो स्वतःचा त्याग करणं.
माझ्या मनासारखं नाही, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर देवा तुझ्या इच्छेप्रमाणे जे तू सांगशील, तुझ्या वचनाप्रमाणे लिहिलेले ते सर्व काही करायला मी तयार आहे. तर म्हणायचं होय, माझा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. नुसता विश्वास म्हणजे प्रियानो बाकीच्या सर्व गोष्टी करून या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यात कधी जमणार नाही. तो तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे त्या वेळेला की प्रियानो, जर आपण स्वतःहून त्याग केला स्वतःचा आणि त्याला म्हटलं, याचा अर्थ असा होत नाही बरं का की स्वतःचा त्याग करायचा म्हणजे जाऊन कुठेतरी आत्महत्या करायची नाही. आज या भूतलावरती असताना मनातील इच्छा बाजूला ठेवायच्या आणि येशू ख्रिस्त काय म्हणत आहे त्याच्याप्रमाणे प्रियानो वागायचं आहे. त्याला म्हटलं स्वतःचा त्याग. माझा पहिला मुद्दा म्हणून आहे स्वतःचा त्याग, सेल्फ डिनायल. माझा दुसरा मुद्दा त्यामध्ये आहे विश्वास जर येशू ख्रिस्तावर आहे तर ही सुद्धा पायरी फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे काय की ख्रिस्तावरती संपूर्ण रीतीने विसंबून असते. आता स्वतःचा त्याग केलेला आहे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर देवा तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला तयार आहे, प्रभू श्री ख्रिस्ताच्या मार्गावर चाललेलं, तर आता मात्र तुझ्यावरतीच मी अवलंबून आहे. तू मला जिथं घेऊन जाशील तसं मी करायला तयार आहे. त्याला मी दुसरा मुद्दा म्हणते ख्रिस्तावरती विसंबून असणे. मार्टिन लुथर प्रियानो यांनी एकदा म्हटलं की मी येशू ख्रिस्ताला माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये, पण मी त्याला विश्वासामध्ये असं काही धरून ठेवलेलं आहे की जसं काही मी माझ्या जीवनामध्ये त्याला प्रत्यक्ष पाहिलेलंच आहे तसं मी त्याला धरून ठेवलेलं आहे. तो दिसला नाहीये मला, मी त्याला पाहिलेलं नाहीये. 2000 वर्षापूर्वी प्रियानो ही गोष्ट घडली, परंतु आपल्या डोळ्याने तो पाहिलेला नाही आपण. पण असं काही धरून ठेवायचं आहे की जसं तो प्रत्यक्षात मला दिसलाच. इतका भक्कम विश्वास मार्टिन लुथर त्या ठिकाणी ते दाखवत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला आजच्या काळामध्ये जरी म्हटलं प्रियानो तर कुणी त्याला पाहिलेलं नाही, कुणी त्याच्या आवाजाला ऐकलेलं नाहीये, कुणी त्याला स्पर्श केलेला नाहीये. पण विश्वासाने प्रियानो आपण अंतःकरणामध्ये ठेवत असतो की होय तो जिवंत देव आहे, त्याने मरणावरती विजय मिळवलेला आहे आणि आज देखील तो जिवंत आहे. तो माझ्या पापांसाठी तुमच्या पापांसाठी मेलेला आहे, तो पुनरुत्थित पुन्हा एकदा झालेला आहे. आपण पाहिलं नाही, त्याला ऐकलं नाही, त्याला स्पर्श केला नाही, पण अंतःकरणात विश्वास ठेवत आहोत. एकदा एक नास्तिक शिक्षक जे आहेत, प्रोफेसर कॉलेजमध्ये, ते मुलांना लेक्चर देत होते आणि सांगत होते की जगामध्ये देव कोणी नाही किंवा जगामध्ये देवच नाही, स्वर्ग पण नाही, सैतान नाही, नरक नाही, काहीच नाही आहे. तो नास्तिकच होता व्यक्ती आणि तो सगळं काही सांगत होता. आणि मग सांगत असताना तो म्हणाला की मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो. आणि त्याने सांगितलं की कोणी तुमच्यापैकी सांगा मला, कोणी तुमच्यापैकी देवाला पाहिलंय का? कोणीच काय उत्तर द्यायला तयार नाही. मग त्याने प्रश्न विचारला कोणी देवाला ऐकलंय का? कोणीच उत्तर दिलं नाही. मग म्हणाले कोणी देवाला स्पर्श केलाय का, हा देव आहे म्हणून? कोणीच उत्तर दिलं नाही. आणि तो म्हणाला हे साधं सोपं आहे, तुमच्यापैकी कोणी उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा आहे की जगामध्ये देव नाही. पण एक विश्वासणारा व्यक्ती होता लहानपणापासून, जो चर्चमध्ये संडे स्कूल अटेंड करत होता. त्याच्यावरती मात्र देवाबद्दल खूप काही चांगले संस्कार झाले होते. येशू ख्रिस्तावरती त्याचा विश्वास होता. तो तरुण झाला होता आणि चांगल्या रीतीने येशू ख्रिस्ताचा अनुभव तो आपल्या जीवनामध्ये घेत होता. त्याने हात वर केला आणि तो समोर येऊन त्या प्रोफेसरांना म्हणाला मला पण काही बोलायचं आहे. ते प्रोफेसर म्हणाले ठीक आहे बोल तू. तो म्हणाला क्षमा करा म्हणे, पण तुम्हाला मेंदूच नाही आहे. आणि मग ते प्रोफेसर थोडेसे जरा रागवले. ते म्हणे काय बोलायचं आहे तुला, मला मेंदू नाही म्हणजे काय, यू डोंट हॅव ब्रेन, असं म्हणाला तो. मग तो म्हणाला मी सिद्ध करून दाखवतो. ते म्हणाले कसं काय सिद्ध करून दाखवतो की मला मेंदू नाही आहे म्हणून? मग त्याने सर्व विद्यार्थी बसले होते, त्यांना विचारलं का तुम्ही आपल्या सरांचं मेंदू कधी पाहिला आहे का तुम्ही? सगळे म्हणाले नाही बाबा नाही पाहिला. मग तो म्हणाला का तुमच्यापैकी कोणी असं आहे का की सरांच्या मेंदूला बोलताना ऐकलंय का तुम्ही? ते म्हणाले नाही बाबा मेंदू तर नाही आम्ही ऐकला. कोणी आहे का तुमच्यामध्ये की सरांच्या मेंदूला त्यांनी स्पर्श केलेला? ते म्हणे नाही बाबा आम्ही तर कोणी स्पर्श केला नाही. मग याचा अर्थ सरळ म्हणे की आपल्या सरांना मेंदूच नाही आहे. म्हणजे जगामध्ये लोक प्रयत्न करत आहेत की येशू ख्रिस्त
ही सुद्धा एक अशीच गोष्ट आहे. पण नाही, अंतःकरणामध्येच आपण विश्वास ठेवत आहे असं नाही. तर प्रियानो, तुमच्या आणि माझ्या आधी त्या काळामध्ये जे लोक होते त्यांनी सुद्धा येशू ख्रिस्तावरती असाच थोडासा संशय ठेवला होता. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं की थोमाबद्दल देखील आपण ऐकलं की जोपर्यंत मी त्याच्या खिळ्यांमधल्या छिद्रांमध्ये बोट घालून पाहणार नाही, मी कुशीमध्ये हात घालून पाहणार नाही, मी विश्वास ठेवणार नाही. संपूर्ण रीतीने येशू ख्रिस्तावरती विसंबून असणे हे महत्त्वाचं आहे. आणि ही फार सोपी गोष्ट आहे प्रियानो, ही फार अवघड नाही आहे. विसंबून असणे, आपल्या अंतःकरणात आपण विश्वास ठेवतो की होय, तो प्रभू आहे आणि तो माझा जिवंत देव आहे. एक चांगली गोष्ट प्रियानो याच्यामध्ये अशी झालेली आहे की फक्त तुम्हाला आणि मला विश्वास ठेवण्यासाठी सांगितलेला आहे. जर देव म्हणाला असता की ठीक आहे, तुम्हाला स्वर्गामध्ये यायचं आहे, तर तुम्हाला काही पैसे भरावे लागतील स्वर्गात येण्यासाठी. जसं आज एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कदाचित आपण हायवे जर वापरला तर टोल नाका असतो आणि तिथं पैसे भरावे लागतात, त्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. आणि देवाने जर असं म्हटलं असतं की सगळ्या मानवाला की बाबा नाही, तुम्हाला स्वर्गात यायचं आहे तर तुम्ही पैसे भरणं गरजेचं आहे, तर याचा अर्थ काय झाला असता, जे गरीब लोक आहेत ते तर स्वर्गात जाऊ शकले नसते. किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्हाला स्वर्गात यायचं आहे तर स्वर्ग मिळवण्यासाठी कष्ट करा, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला स्वर्ग मिळेल. आणि असं जर म्हटलं असतं तर मग जे लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे, आजारी ह्या लोकांना तर कष्ट करता आलेच नसते. म्हणजे स्वर्गामध्ये श्रीमंत लोक गेले असते किंवा स्वर्गामध्ये जे कष्ट करणारे लोक आहेत, धष्टपुष्ट लोक आहेत, तेच गेले असते, बाकी सगळे इथंच राहिले असते. पण असं परमेश्वराने केलं नाही. परमेश्वराने फक्त सांगितलं विश्वास ठेव. जे थोमाला त्यांनी सांगितलं, थोमाला त्या ठिकाणी तो काय म्हटला आपण परत एकदा त्या ठिकाणी वाचूया. थोमाला त्या ठिकाणी त्याने निक्षून सांगितलेलं आहे 27 वचनामध्ये, योहान सुवर्तमान 20 अध्याय आणि 27 वचन. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. विश्वास ठेवणारा आहेस, फक्त विश्वास. आपल्या या प्रभू येशू ख्रिस्ताला बाकीच्या लोकांसारखं कुठल्या प्रकारचं प्रियानो, कोंबडं, बकरं, रक्त प्रियानो, दुसरं काही आता द्यायची गरज नाही. अगरबत्ती नाही, निरंजन नाही, ताळी नाही, काही नाही प्रियानो. आपल्याला फक्त अंतःकरणातून विश्वास ठेवायचा आहे, तेवढंच करायचं आहे प्रियानो. आणि तो विश्वास सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये प्रियानो परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलेला आहे की होय, स्वतःचा त्याग करा आणि मग माझ्यावरती विश्वास ठेवा, मी तुम्हाला मार्ग करणार आहे. संपूर्ण रीतीने त्याच्यावर विसंबून असणं गरजेचं आहे. पौल आणि सिलास, आपल्याला माहिती प्रियानो, काही लोकांनी ही गोष्ट जशी फार सुंदर रीतीने रंगवून सांगितलेली आहे. प्रेषितांचे कृत्य आणि त्याच्या 16व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय. आणि ज्यावेळेला पौल आणि सिलास यांना बंदीगृहामध्ये टाकण्यात आलं होतं, त्यावेळेला भूमिकंप झाला. हे एकदम आतल्या खोलीत होते आणि भूमिकंप झाल्यानंतर बंदीगृहाची दारं सगळी उघडली गेली आणि तो बंदीशाळेचा जो नायक होता त्याला असं वाटलं की सगळे आता पळून गेलेले आहेत, कारण तिथं अंधार होता. त्यांनी दिवे लावून पाहिले की द्वार सगळे उघडलेले आहेत. तो स्वतःचा घात करून हे करणार होता. पण तेवढ्यात पौल त्या ठिकाणी मोठ्याने ओरडून म्हणाला. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? आश्चर्य वाटले त्याला. सगळे कैदी तर होतेच होते तिथं, पण आता ते पळून गेलेले नाहीत. का तर पौल आणि सिलास यांची साक्ष किंवा त्या ठिकाणी प्रियानो त्यांना जरी आतल्या कारागृहामध्ये बंद करण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणून प्रियानो ते सुवार्ता किंवा देवाची वचनं प्रियानो सांगत होते, गीत गात होते. तो सुद्धा ऐकत होता कारागृहाचा, बंदीशाळेचा जो नायक आहे. आणि त्याला आता समजलेलं आहे की माझं जर तारण व्हायचं आहे, यांच्यासारखं माझं सुद्धा जीवन, अरे हे कोण आहेत वेगळे, हे बाकीच्या लोकांसारखे नाही आहेत, हे त्याने ओळखलं. आणि म्हणून तो म्हणत आहे की माझं तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. 31 वचनात तो म्हणत आहे, ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव
म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. तू एकटा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि संपूर्ण तुझ्या घराण्याचं देखील तारण होणार आहे. दुसरं काही त्याने सांगितलं नाही प्रियांनो. हा बंदी शाळेचा जो नायक आहे तो प्रियांनो देवावरती विश्वास ठेवणारा नव्हता, तो दुसऱ्या देवांची पूजा करणारा होता. पण त्याला समजलं की नाही, ह्यांचं जीवन जे आहे ते काहीतरी वेगळंच आहे, यांचा जो देव आहे तो वेगळाच आहे. तो सुवार्थ नक्कीच ऐकत होता त्या ठिकाणी. तो विश्वास जो आहे त्याने त्याला ठेवायला सांगितलं. आज प्रभू येशू ख्रिस्तावरती विसंबून असणं फार गरजेचं आहे. तो सर्व काही प्रियानो चालवणार. आज ह्या महामारीमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावरतीच विसंबून असणं प्रियानो गरजेचं आहे. दुसरं कोणी सहाय्य करणार नाही प्रियानो. आज सध्या जे चाललेलं आहे ते अगदी थोड्या दिवसासाठी दिसेल प्रियानो. नंतर आपले सगळे अधिकारी, राजकीय पुढारी सगळे हात वर करणार आहेत प्रियानो, कारण इतक्या भयंकर रीतीने ही महामारी सगळ्या पृथ्वीला ग्रासून टाकणार आहे. त्यावेळेला कोण आपल्याला सांभाळणार आहे? त्यावेळेला कोण आपल्याला सहाय्य करणार आहे? कोविड-19 त्याचं नाव दिलेलं नाही का. कोविड हा एक जीवाणू आहे आणि 19 काय तर 2019 तो सापडला, म्हणून ते 19 लिहिलेलं. हा 19, 1 आणि 9 याला जर आपण उलटं केलं, थोडंसं 91 केलं, 91 जर केलं आणि स्तोत्रसहिता 91 आपण जर काढलं प्रियानो, तर त्या ठिकाणी आपल्याला फार सुंदर रीतीने देव या आजारातून कसं तुमचे आणि माझं रक्षण करेल त्याच्याबद्दल तो सांगत आहे. कोविड-19चं स्तोत्र 91 आपण त्यावेळेला जर वाचलं यावेळेला, तर आपण कदाचित हे काही लोक जे आहेत वाढदिवसाच्या दिवशी काही लोकांसाठी ते वाचत असतील. पण यावेळेला आपण वाचत आहोत. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण प्रियांनो आपण हे वाचूया. तुम्ही सुद्धा काढावं. स्तोत्र 91. जो परतपराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावरीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असं म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परतपराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझं रक्षण करण्याची तुझ्याविषयी तू आपल्या दिव्यदूतांना आज्ञा करील. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर तुझे प्रेम आहे. परमेश्वर म्हणतो माझ्यावर तुझे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेला तारणाचा अनुभव घडवेल. स्तोत्र 91 प्रियांनो फार धीर देणारं स्तोत्र आहे. पण कुणासाठी धीर देणार आहे? जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, स्वतःचा त्याग ज्यांनी केलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावरतीच विसंबून आहेत, त्यांच्यासाठी स्तोत्र 91 आहे. कोविड-19ला उलट करा प्रियांनो. 91 फार मोठा धीर आहे. घाबरून जाऊ नका. बाकीच्या लोकांना बाकीचे लोक घाबरतील प्रियानो, पण तुम्हाला आणि मला परमेश्वर म्हणत आहे की नाही, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सोडतील. तुझ्या दोन्ही हाताला सहस्त्रावधी आणि लक्षावधी पडतील, लोक प्रेते पडतील, पण तू मात्र घाबरणार नाहीस. आज परिस्थिती तशीच आहे प्रियानो. आज घाबरून जायचं नाही. आणि म्हणून जो दुसरा मुद्दा मी म्हटले प्रियानो की संपूर्ण रीतीने प्रभू येशू ख्रिस्तावरती विसंबून असणं, तर म्हणून आपण येशू ख्रिस्तावर विश्वास आहे.
2 मुद्दे मी घेतलेले आहेत. स्वतःचा त्याग करणं, दुसरा आहे येशू ख्रिस्तावरती विसंबून राहणं. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आज्ञाधारकपणा पाहिजे. जर माझा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे आपण म्हणत आहोत, तर आज्ञाधारकपणा हा असणं गरजेचं आहे प्रियानो. आज्ञाधारकपणा कसा? तर प्रियानो, जे परमेश्वराने आपल्याला नियम लावून दिलेले आहेत की रोज सकाळी उठून प्रियानो प्रार्थना करायची आहे, बायबल प्रियानो अनुकरण आपल्याला करायचं आहे, विश्वासाने मंडळीमध्ये आपण सहभागी होण्याच्या गोष्टी असतात त्यावेळेला करत असतो. आज ते जमत नसल्या तरी देखील ज्यावेळेला भक्तीची वेळ आहे, ज्यावेळेला आपली भक्ती सुरू होते, त्यावेळेला विश्वासाने प्रियानो बसणं गरजेचं आहे. बरेचसे लोक आहेत ते थोडंसं आळमटळम करत आहेत. ते आपल्या भक्तीच्या वेळेला कदाचित उशिरा उठत आहेत, कारण आता यूट्यूबवरती भक्ती रात्री 2 दिवसांनी जरी बघितली तरी त्या ठिकाणी मिळणार आहे, वर्षभर ती त्या ठिकाणीच राहणार आहे. आणि मग काही लोक कदाचित आळसपणा करत असतील की पाहू, असेलच तिथं ती भक्ती, नंतर पाहू आपण. पण तो एक नियम लावून दिलेला, रविवारच्या दिवशी जसं आपण प्रियानो सकाळी 10 वाजता चर्चमध्ये येऊन बसायचो, तसा हा नियम सुद्धा आहे की आपल्याला प्रियानो तो पाळणं गरजेचं आहे. कारण ती एक सहभागिता आहे. त्या काळामध्ये प्रियानो देवबाप आपल्या मंडळीवरती 2 किंवा 3 जसं म्हटलेलं आहे की माझ्या नावाने एकत्र आले त्यावेळेला प्रियानो आशीर्वाद देणार आहे. तुम्ही जर नंतर बघितला तर तुम्हाला ते मिळेल, पण सहभागिता ज्या वेळेला प्रियानो चालू असते त्यावेळेला प्रियानो एकमेकांना देव आशीर्वाद देत असतो. आज नुसतं यूट्यूबवरतीच नाही तर मी प्रियानो मगाशी जसं सूचनेमध्ये पाळकीनबाईंनी सांगितलं की बुधवारच्या दिवशी आपली जी बायबल स्टडी असते त्यावेळेला प्रियानो वेगवेगळे ॲप आपण वापरायचा प्रयत्न करत आहोत की ज्याच्यामुळे प्रियानो आपण एकमेकांना पाहू, संभाषण करू. या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रियानो हा एक आपल्याला देवाने दिलेला सोर्स आहे. हे नियमित रीतीने पाळणं गरजेचं आहे. आज्ञेचं पालन. आज प्रत्येक दिवस कदाचित संडे सारखा झालेला आहे, घरातच आहोत, चांगली गोष्ट आहे, देवाची स्तुती असो. संडेला जे आपण करत असतो ते दर दिवशी आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, कुटुंबामध्ये प्रियानो करणं गरजेचं आहे. आज्ञेचं पालन करणं फार गरजेचं आहे प्रियानो. परमेश्वराने ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तर आज प्रियानो कदाचित काही लोक म्हणत असतील की आम्ही आज्ञेचं पालन चांगलं करत आहोत. काही लोक पूर्वी विसंबून होते. कशावर? की चर्चला जर गेलो आपण तर त्यांना वाटायचं खूप काही झालं. काही लोकांना वाटत असेल की मी दान दशांश दिले म्हणजे माझं काम झालं, मी फार आज्ञाधारक आहे. काही लोकांना वाटत असेल की माझा बाप्तिस्मा झाला, संपलं. आज प्रियानो सगळंच बंद करून टाकलं देवापाने. आज चर्च बंद करून टाकलेलं आहे. दान दशांश देणं प्रियानो जमत नाही, बाप्तिस्मा घेणं सुद्धा जमत नाही आहे. आज कितीतरी होते आपल्याकडे की ते म्हणत होते आम्हाला गुड फ्रायडे नंतर किंवा ईस्टरमध्ये किंवा नंतर आम्ही कुठेतरी बाप्तिस्मा घेणार. आज सगळं बंद करून टाकले. तुमची धार्मिकता जी आहे त्याने बंद करून टाकलेली प्रियानो. आज आध्यात्मिकतेकडे प्रियानो तो पाहत आहे. बाह्यकारी गोष्टींकडे नाही तर अंतःकारिक गोष्टींकडे प्रियानो तो लक्ष लावत आहे. आणि अंतःकारिक गोष्टींमध्ये प्रियानो आज्ञापालन जे आहे ते आपल्याला अंतःकरणातून त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपली कृती जी आहे ती त्या ठिकाणी परमेश्वराला दिसू द्या, माणसांना दिसू देऊ नका. माणसांना दिसण्यासाठी प्रियानो वेगळ्या गोष्टी त्याने सांगितलेल्या, पण अंतःकरणामध्ये आज आध्यात्मिक होणं गरजेचं आहे, धार्मिक नाही. चर्चला येणं, दशांश देणं, बाप्तिस्मा, चर्चमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं ही धार्मिक गोष्ट झालेली आहे. आध्यात्मिक ती आहे की अंतःकरणातूनच देवाच्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये फक्त प्रियानो तुम्ही आणि तुमचा देव याच्याबरोबरच दोघांमध्ये संभाषण असतं. आज आपलं अंतःकरण चाचपडून पाहूया प्रियानो. गलातियरासपत्र याचा 5वा अध्याय जर आपण काढलं, गलातियरासपत्र याचा 5वा अध्याय, तर त्या ठिकाणी 16 पासून प्रियानो मी वाचत आहे तुमच्यासाठी. गलातियरासपत्र याचा 5वा अध्याय. पाऊल म्हणत आहे गलातीच्या मंडळीला, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कुणाच्या प्रेरणेने चालायचं आहे? आत्म्याच्या प्रेरणेने, धार्मिकतेच्या प्रेरणेने नाही. पुढे तो म्हणत आहे त्याच्यामध्ये 17 वचनामध्ये, कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरोधी आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत. आता देहातून म्हणजे बाह्य कार्य काय होतात तो म्हणत आहे, तीही
कोणती आहेत देहाची कर्मे? जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. ही देहाची कर्मे आहेत सगळी प्रियांनो. वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो माणसं आज याच्यामध्ये फोपवत चालली होती, उच्चांक गाठला होता सगळ्या गोष्टीचा, आणि आता मात्र सगळं देवबापाने बंद करून टाकलेलं आहे. देवाने बंद केलं पण माणूस मात्र चालूच ठेवतो प्रियांनो. माणसाने त्या गोष्टी इतक्या भयंकर अजूनही चालू ठेवलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या महामारीमध्ये मला काय राजकीय गोष्टींबद्दल जास्त हे नाही, पण पालघर या ठिकाणी प्रियांनो जे काय त्या ठिकाणी मॉब लिंचिंग झालेलं आहे, लोकांना त्या ठिकाणी मारलं, 2 साधूंना, वाईट गोष्ट आहे ती, असं कधीही घडू नये. परंतु काही टी व्हीवरती चॅनलचे लोक आहेत ते आता ख्रिश्चन मिशनरीजकडे वळालेले आहेत. त्यांच्यावरती दोषारोप घातलेला आहे की या लोकांच्या अशा काही कृत्या. अरे इथं सगळं काही दिलेलं आहे बायबलमध्ये, यादी दिलेली आहे की माणसांची कृत्य कशी वाईट आहेत, घाणेरडी आहेत, पाप त्याला म्हटलेलं आहे, बाह्यकारी गोष्टी आहेत, ते ख्रिस्ती धर्माला कधीही चिटकू शकत नाहीत. परंतु प्रियांनो लक्षात घ्या, ही सगळी कामं मात्र इतर दुसऱ्या लोक जे आहेत ते करत असतील, पण ख्रिस्ती लोक मात्र ह्याच्यापासून दूर राहावेत हे म्हटलेलं आहे. आणि हे दूर राहिलेलेच आहेत ख्रिस्ती लोक, पण त्यांना आणखीन पुढं सांगितलेलं आहे. ते वचन 22 मध्ये म्हटलेलं आहे, नुसतं जारकर्मण ह्या बाह्यकारी गोष्टींवरून नाही, तर 22 वचनाच्या पुढे म्हटलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहेत. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावरती खेळलेला आहे. जगातले बाकीचे लोक आज काहीतरी करत आहेत तर ते ख्रिस्ती लोकांनी कधी करू नये आणि ते करणार नाहीत असा विश्वास आहे. का करणार नाहीत? तर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी पूर्वी आपण करत होतो, पण आता मात्र त्या वधस्तंभावरती, जसं येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्रियांनो खेळला गेला, तशी सगळी कर्म जी आहेत ती खेळली गेलेली आहेत. आता तुम्ही आणि मी स्वतः जगत नाही, तर येशू ख्रिस्त आपल्याला चालवतो. कृती आपल्याला तशी दाखवायची. आज्ञेचं पालन करणं गरजेचं आहे. आणि हा आज्ञेचं पालन जर आहे तर प्रियांनो आपल्याला समजून येईल की होय, आपण देवावरती विश्वास ठेवणारे आहोत. प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टींचा न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे. परंतु प्रियांनो, आज तुमचा आणि माझी कृती कशी आहे? आज आपला कृती जी आहे किंवा आज्ञापालन जे आहे ते आपण काटेकोरतेने पाळत आहोत का? देवाच्या वचनाला प्रियांनो धरून आपण राहत आहोत का? यामधलं एक उदाहरण जे आहे ते म्हणजे प्रियांनो, आपण पहिले शमूएल जर आपण काढलं, पहिले शमूएल आणि 15वा अध्याय, पहिले शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 22 वचनापासून या शास्त्र भागामध्ये शाऊल जो आहे इस्रायल देशाचा पहिला राजा आणि शमूएल जो आहे याजक यांच्याबद्दल संभाषण आहे. शमूएलाद्वारे परमेश्वराचं वचन शाऊलाला मिळालं होतं की अमालेक नावाचे जे लोक आहेत आणि त्यांचं राज्य आहे, आगाग त्यांचा जो राजा आहे, त्या सगळ्यांचा नाश करून टाकतो. त्यांना त्यांच्याबद्दल काही ठेवू नको. जर 15वा अध्याय, पहिले शमूएल 15वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन म्हणत आहे, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको,
पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढव या सर्वांचा संहार करून टाक. हा राजा आहे इस्रायल देशाचा, पहिला राजा. आणि त्या ठिकाणी त्याला सांगितलं होतं देवाने सेवकाद्वारे, शमूएलाद्वारे, की त्या राजाचं आणि सगळ्या प्रजेचं तू विध्वंस कर. पण काय झालेलं आहे 8व्या वचनामध्ये, तिथं तो म्हणत आहे, त्याने अमेलेकाचा राजा आगाग याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांच्या तलवारीने निखला संहार केला. तरी पण शौलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखले. त्याप्रमाणे उत्तमातले उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले. त्यांची अगदी नाश करावा असे त्यांना वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुच कामाचे होते त्यांचा त्यांनी अगदी नाश करून टाकला. जे टाकाऊ आणि कुच कामाचे होते आणि जे चांगलं चांगलं होतं ते घेऊन आले आणि राजाला जिवंत ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेला शौलाला हे कळलं की याने असं केलेलं आहे, शमूएलाला कळलं, क्षमा करा, शमूएलाला कळलं की शौलाने अशी कृती केलेली आहे, तर त्या ठिकाणी तो त्याच्यावरती काय बोलत आहे. 22 वचनामध्ये म्हटले, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी आणि यज्ञांनी होत नाही. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे आहे. शमूएल तिथं त्याला सांगत आहे, तुला देवाने जर आज्ञा दिली होती की संपूर्ण रीतीने संहार करून टाक त्यांचा, तर तू उत्तमातल्या उत्तम गोष्टी आणून तर राजाला जिवंत ठेवून तू देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. आणि म्हणून शमूएल त्याला म्हणत आहे की परमेश्वराच्या शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, देवाच्या लोकांनी, विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी पवित्र शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे अगदी तेच पाळलं तर देवाला संतोष होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ते करत असतील तर ते देवाच्या विरुद्ध आहे, त्याला पाप म्हटलेले प्रियानो. आणि म्हणून बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या त्याच करा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करू नका प्रियानो. पुढं काय म्हटलेलं आहे, तो परमेश्वराचा शब्द पाळणे जसं त्याला संतोष होतो तसं होमांनी आणि यज्ञांनी होत नाही. काही लोकांना वाटतं होम आणि यज्ञ करत राहिला आपण तर देव आमच्यावरती संतुष्ट होईल. नाही, तो म्हणत आहे, पहा, तो म्हणत आहे, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे आहे. यज्ञ करण्यापेक्षा देवाच्या गोष्टींचा आज्ञा पाळणं बरे आहे. येडक्याच्या वपेपेक्षा, येडक्याचा वप म्हणजे काय, येडक्याला जशी चरबी असते ती होमार्पणामध्ये त्या ठिकाणी दिली जायची, चरबी चांगलं धष्टपुष्ट. शमूएल म्हणते त्याच्यापेक्षा होमार्पणामध्ये जो गोष्टी टाकण्यापेक्षा अरे देवाचं वचन हे तू ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं. 23 वचन, अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदैवतार्चन यासारखे आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्याने तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचं व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. तर आता माझ्या पातकांची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करील. शमूएल शाऊलास म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे आणि परमेश्वराने इस्रायलाविरुद्ध राज्यपदावरून तुला झुगारलेलं आहे. जसं तू देवाचं वचन झुगारून टाकलेलं आहे, देवाने सुद्धा तुला राज्यपदावरून झुगारून टाकलेलं आहे. इस्रायल देशाचा सगळ्यात पहिला राजा शाऊल, त्याची ही कृती आहे, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन. आपण म्हणत आहे प्रियानो, जर विश्वास आहे तर देवाच्या आज्ञेचं पालन काटेकोरतेने करा. हा शाऊल त्या शमूएलाला म्हणत होता, अरे तुझ्याच देवासाठी सगळं काय आणलेलं आहे आम्ही, होमार्पण चांगलं व्हावं म्हणून तर आणलं आम्ही ते सगळं. अरे पण तुला देवाने मागितलं होतं का नाही? जे देवाने सांगितलं ते न करता दुसरं काहीतरी करतो आपण, त्याला पाप म्हटलेलं आहे प्रियानो. आपली स्वतःची बुद्धी वापरू नका. देवाचं वचन, बायबल काय सांगते प्रियानो तिकडे लक्ष द्या. आपल्या कल्पना, आपल्या विचारांना बाजूला ठेवा. त्या देवाच्या वचनाला जर जुळत असतील तर प्रियानो करू आपण. आज बरेचसे प्रियानो आपले लोक जे आहेत, जे देवाने सांगितलं ते करत नाहीत, जे देवाने सांगितलेलं करत नाहीत, पण जे देवाने नाही सांगितलं त्याच्यावर मात्र फार जोर देतात. देवाच्या आज्ञेचं पालन.
3 मुद्दे मी सांगितले. पहिला मुद्दा आहे प्रियानो स्वतःचा त्याग करणं. दुसरा मुद्दा आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर संपूर्ण रीतीने विसंबून राहणं. तिसरा मुद्दा जो आहे आज्ञेचं पालन. आणि शेवटचा जो मुद्दा आहे ते म्हणजे परिवर्तन, बदललेलं जीवन. आता काही लोकांना या शब्दाची भीती वाटते, परिवर्तन. काही लोकांना वाटत असतं धर्मपरिवर्तन. धर्मपरिवर्तन नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला पहिल्या शिष्याला बोलावलं, मत्तय त्याचं नाव, त्यावेळेला प्रियांनो त्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला माझ्या मागे ये. तो लगेच निघाला, सगळं काही सोडलं आणि लगेच निघाला. दुसरा एक तरुण श्रीमंत व्यक्ती होता, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं चल माझ्या मागे ये. तो काय म्हणाला त्या ठिकाणी, त्याने काय केलं? मत्तय वर्तमान 19 अध्याय आणि 16 वचनापासून मी वाचत आहे. तो म्हणत आहे, मत्तय 19 आणि 16 वचनापासून पर्यंत 16 ते 22. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय होणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. पण चल माझ्या मागे, आणि चल माझ्या मागे ये. 22 वचन. मग ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. आज्ञेचं पालन. परिवर्तन नकोय त्याला. पहिला जो शिष्य आहे त्याने लगेच आज्ञेचं पालन केलं. एक श्रीमंत तरुण आहे, त्याला सुद्धा सांगितलं ये म्हणून, तर त्यांनी केलं नाही ते, कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन नको होतं. त्याला ते कठीण वाटत असेल. आणि म्हणून प्रियांनो, परिवर्तनाच्या गोष्टी नुसतं आपलं जीवन म्हणतो आपण, पण ज्यावेळेला प्रियांनो आपण मत्तय वर्तमान 18 अध्याय जर काढलात आणि त्याचं 3रं वचन काय म्हणत आहे? 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी तुम्हा सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे व्हायला पाहिजे. परिवर्तन पाहिजे, पालट पाहिजे तुमच्यामध्ये. कसं बाळकासारखं? आता बाळकासारखं म्हणजे काय? निष्पाप बिचारे, त्यांना काही माहीत नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची खोट नसते. त्यांना कोण चांगलं कोण वाईट हे माहीत नसतं. समोरचा चॉकलेट देणाऱ्याच्या मनामध्ये काय आहे ते त्यांना बिचारांना माहीत नसतं. तशासारखं अंतःकरण असलं पाहिजे तो म्हणत आहे. त्याला म्हटलेलं आहे पालट. तो म्हणत आहे त्या ठिकाणी, त्याचा पालट होऊन, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आहात तसे प्रौढ म्हणून तुम्ही प्रियांनो जर असताल, स्वर्गात जाणं कठीण आहे. बालकासारखं होणं गरजेचं आहे. म्हणजे काय? पालट होणं, परिवर्तन होणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये क्षमा करा, हिंदीमध्ये पालट शब्द जो आहे तिथं फार सुंदर लिहिलेलं आहे, मन फिराव. मन फिराव म्हणजे काय? तुमच्या मनाचं त्या ठिकाणी परिवर्तन व्हायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने पहिला जो संदेश आहे त्याचा प्रियांनो, त्याचा पहिला संदेश सुद्धा त्याने त्याच्यावरतीच दिलेला आहे. मत्तय वर्तमान 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा येशू घोषणा करीत सांगू लागला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप म्हणजे काय? मन फिराव, पालट करून टाका. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालणाऱ्या लोकांचं धर्म परिवर्तन नाही म्हणते प्रियांनो, मनाचं परिवर्तन म्हणत आहोत. तो पालट होणं गरजेचं आहे. मन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत प्रियांनो जीवनामध्ये काही बदलणार नाही. आहे त्या मार्गामध्येच प्रियांनो लोक राहतील.
आणि म्हणून तुम्हाला आणि मला तो संदेश फार महत्त्वाचा आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जे आहे ते जवळ आलेलं आहे. आता पश्चाताप किंवा प्रियानो मन फिरवणं जे आहे, पालट जो आहे, याचा अर्थ असा नाही की एक कुठली तरी ती एक भावनिक अनुभव आहे तो. काही लोक भावनिक होतात आणि भावनिक होऊन तो प्रियानो म्हणतात हां तसं झालं मला एकदा. ते भावनिक नाही आहे प्रियानो. काही लोकांना वाटतं की एक काहीतरी गूढ आहे, हे मनाचं परिवर्तन तुम्हाला त्या ठिकाणी गूढ रीतीने होत असतं. नाही, गूढ नाही आहे प्रियानो. मनाचं परिवर्तन जे आहे तर एकच गोष्टीने होतं, ते म्हणजे पापांची क्षमा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मागील जीवनामध्ये किंवा आत्ताच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही पाप केलेलं आहे ते पाप प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताकडे कबूल करत नाही, ते प्रियानो तुमचं पालट झालेलं नाही, तुमचं परिवर्तन झालेलं नाही. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सांगणं गरजेचं आहे की होय मी हे केलेलं आहे, माझ्याकडून ते झालं आणि मी ते सोडून देत आहे, प्रभू माझी क्षमा कर. रडून जोपर्यंत ते प्रियानो प्रार्थना होत नाही तो पालट झालेला नाही, ते परिवर्तन झालेलं. जर तुम्ही म्हणत आहात माझा विश्वास आहे देवावरती, येशू ख्रिस्तावरती माझा विश्वास आहे, तर मनाचं परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. पापाला प्रियानो पाठ दाखवायची आहे. मी एकदा चर्चमध्ये उदाहरण सांगितलं होतं. आता मी तुमच्याकडे बघत आहे, तुम्ही माझ्याकडे बघत आहात, मी कॅमेऱ्याकडे बघत आहे, पण मी म्हणत आहे की माझा पालट व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे. मला पापाला पाठ दाखवायची आहे. तर आता समजा मी त्या ठिकाणी माझं पाठ जे आहे मी पापाला दाखवली आणि तुमच्याकडे बघत आहे. पण थोड्या वेळपूर्वी मी जर असं उभा राहिलो असतो तर माझा अँगल किती होता, पाप आणि ही दिशा 90 अंशाची झालेली. मला जर त्या ठिकाणी तुम्हाला पाठ दाखवायची असेल तर मला संपूर्ण रीतीने 180 कोणामध्ये वळायला पाहिजे. पापाला पाठ दाखवायची म्हणजे खरंच 180 कोणाने पूर्ण प्रियानो वळायला पाहिजे. 90 अंशाने वळून उपयोग नाही, कारण मांदी दिसत असते. थोडं थोडं राहून उपयोग नाही आहे प्रियानो. संपूर्ण रीतीने परिवर्तन होणं त्याला म्हटलेलं आहे. आज ते परिवर्तन प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त मागत आहे. पावलाच्या जीवनामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला प्रियानो दास झालेला आहे, तो त्याच्या जीवनामध्ये प्रियानो पालट असा दाखवलेला आहे की तो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता. तो त्यांना धरून त्या ठिकाणी प्रियानो मारत होता, त्यांना कैद करत होता, कारण तो देवासाठी फार ईर्ष्यावान होता. आणि परमेश्वराला प्रियानो त्या ठिकाणी त्याने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं प्रियानो, बाकीचे कोणी नाही पाहिलं. तो असंच एकदा अधिकार घेऊन ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी दमास्कसच्या रस्त्यावर निघाला घोड्यांवर, आणि भर दुपारच्या वेळेला सूर्यप्रकाश जास्त तेज प्रकाश त्याच्यावरती चमकला. घोड्यावरून तो पडला. प्रेषितांची कृत्य याचा 9व्या अध्यायामध्ये प्रियानो आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळेल. पण त्याची साक्ष प्रियानो जर आपण पाहिली तर प्रेषित 22मध्ये त्या ठिकाणी तो काय सांगतोय बघा. त्याची स्वतःची घटना जी आहे ती 9व्या अध्यायामध्ये आहे, पण प्रेषितांची कृत्य याचा 22वा अध्याय आणि त्याचं 9, 10 आणि 11 वचन मी वाचते तुमच्यासाठी. तो साक्ष देताना काय सांगत आहे. प्रेषित 22, तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे. प्रभूने मला म्हटले, उठ दिमिश्कात जा, मग तू जे काही करावे म्हणून ठरवले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. त्याला प्रकाश दिसला आणि त्याने प्रभूला ओळखलं आणि त्याने विचारलं त्या ठिकाणी, मी आता काय करावं. त्याला एकच सांगितलेलं आहे की उठ दिमिश्कात जा, म्हणजे तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल. इथं नाही मी सांगणार. तुझं अजून परिवर्तन होत आहे, ताबडतोब मी नाही सांगणार तुला काय. तू तिथे जा, माझ्या आज्ञेचं पालन कर. आणि दिमिश्कामध्ये गेल्यानंतर प्रियानो त्याने त्या ठिकाणी एका व्यक्तीने त्याला स्पर्श केला. त्याचे डोळे त्या ठिकाणी गेले, एवढा मोठा प्रकाश होता. त्याने पश्चाताप केला, त्याच्या डोळ्यातून खपली पडली खाली आणि नंतर त्याला दिसायला लागलं. आणि मग तो येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला लागला. ज्याला म्हणतो आपण प्रियानो परिवर्तन, ते या ठिकाणी पाहायला.
परिवर्तनाची गोष्ट प्रियानो, आज सकाळी मी प्रार्थना करत असताना मला देवबापाने सांगितलं, मी फार विचार करत होतो आणि प्रार्थना करत, देवा मला परिवर्तनाचं कुठलं एखादं उदाहरण दिसेल का? तर बाहेर बघत असताना मला उदाहरण एक दिसलं असं प्रियानो, की जशी एखादी आळीपासून परिवर्तन होतं प्रियानो फुलपाखरामध्ये, त्याचं परिवर्तन बघा. आणि देवाने मला दाखवलं की संपूर्ण जमिनीवरती आळ्या पडलेल्या आहेत, पण त्या आळ्या एकमेकांचं त्या ठिकाणी अंगावरती पडत आहेत, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी खाण्यापिण्यासाठी ते शोधत आहेत. पण त्यातली एक आळी ती झाडावरती चढते आणि झाडावरती जाऊन चढून तिथं जे हिरवगार पानं आहेत ती पानं ते खाते. आणि मग बरेच ते पानं खाऊन झाल्यानंतर तिचं त्या ठिकाणी कोशामध्ये निर्माण होतं, म्हणजे कोश तयार करते ते झाडाला लटकूनच. आणि बरेच दिवस त्या झाडावरती तशीच राहते आणि त्याच्यातून नंतर फुलपाखरू बाहेर येतं, पण ती आळी मात्र दिसत नाही. त्याचं परिवर्तन जे आहे ते फुलपाखरामध्ये झालेलं आहे. ती जमिनीवर परत कधीच येत नाही, ती झाडावरून वर आकाशातच फिरत राहते. मला आधी हे उदाहरण समजलंच नाही. मी म्हटलं हे काय बाबा? आणि मग मला देवबापाने सांगितलं की ती आळी म्हणजे जगातली माणसं आहेत. कितीतरी आळ्या आहेत, जगातली माणसं भरपूर पडलेल्या आहेत, जमिनीवरती इकडे तिकडे असतात. पण त्यातले काहीच आहेत की ते झाडाला धरून राहतात. झाड म्हणजे काय? वधस्तंभ. वधस्तंभाला ते धरून राहतात. आणि मग प्रियानो ती हिरवी पानं खात राहतात. हिरवी पानं म्हणजे काय? तर त्या ठिकाणी प्रियानो देवाची वचनं जी आहेत ती प्रियानो खाऊन धष्टपुष्ट होतात. आणि मग कोश म्हणजे काय? तर कोश म्हणजे काय? तर मंडळीची सहभागिता आहे. त्या मंडळीच्या सहभागितेमध्ये ते प्रियानो राहतात. आणि तिथं जर ते राहिले त्या सहभागितेमध्ये तर प्रियानो कालांतराने त्यांचं रूपांतर होऊन जातंय. आणि प्रियानो ती आळी म्हणून राहत नाही, ती प्रियानो बदलून फुलपाखरू होतं आणि प्रियानो ते नंतर वरच राहतं. बाकीच्या आळ्या जमिनीवर पडून मरून जातात प्रियानो. पण जे त्या झाडाला धरून राहतील आणि जे प्रियानो देवाच्या वचनावरती हिरवळीवरती जगतील त्यांचं परिवर्तन. आज सकाळीच प्रियानो मला हे प्रभूने एक सुंदर उदाहरण दाखवलं आणि माझा विश्वास आहे प्रियानो हे उदाहरण तुमच्या लक्षात राहील. आणि म्हणून जे 4 मुद्दे मी म्हणत आहे की एखादा व्यक्ती ज्या वेळेला म्हणतो की माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, तर ह्या 4 गोष्टी त्याने पडताळून पाहणं गरजेचं आहे. यातली एक जरी कमी असेल तर प्रियानो आपला विश्वास संपूर्ण रीतीने डगमगलेला आहे, आपण त्याच्यामध्ये नाही. पहिली गोष्ट स्वतःचा त्याग करणं. नंबर 2 येशू ख्रिस्तावरती संपूर्ण रीतीने विसंबून असणं. नंबर 3 आज्ञेचं पालन करणं म्हणजे देवाच्या वचनाचं पालन करणं. आणि नंबर 4 बदललेलं जीवन, परिवर्तनाचं जीवन प्रियानो आत्मसात करायला पाहिजे. आणि ज्याच्यावरती प्रियानो हे परिवर्तनाचं जीवन बदललेलं आहे त्याला देव प्रियानो खाली नाही, तो नेहमी आशीर्वादित जीवन प्रियानो त्याला घेऊन जाणार आहे. माझा विश्वास आहे प्रियानो प्रभू या वचनाद्वारे तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला पडताळणी करण्यास सहाय्य करो. आणि आपला विश्वास जो आहे तो खरंच यावरती प्रियानो या वचनांवरती तो आहे का नाही हे पाहण्याची संधी आपल्याला मिळाली. आपण प्रार्थना करू. प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. या वचनाद्वारे पुन्हा एकदा आमच्याशी तू बोललेला आहे. होय प्रभू, आजचा जो आमचा शीर्षक होतं विश्वास म्हणजे काय, हे प्रभू आम्हाला तू आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या वचनातून आमच्या प्रियजनांना देखील प्रभू तू दाखवलेला आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करत आहोत की आम्ही आमचं स्वतःचं जीवन म्हणून नाही तर प्रभू आम्ही स्वतःच्या गोष्टींचा त्याग करावा, स्वतःचा आम्ही त्याग करावा. त्याच रीतीने प्रभू आम्ही संपूर्ण रीतीने तुझ्यावरती विसंबून असावं. आम्ही जगातल्या गोष्टींवर नाही, माणसावर नाही, कुठल्या अधिकाऱ्यांवर नाही, परंतु तुझ्यावरती विसंबून असावं. होय प्रभू, आम्हाला तू सहाय्य कर की आम्ही तुझ्या वचनाचं पालन आम्ही करावं, काटेकोर रीतीने प्रभू ते आमच्या जीवनामध्ये लागू करावं. होय प्रभू, आज ज्या रीतीने लोक या महामारीपासून वाचण्यासाठी काटेकोर रीतीने आपली स्वच्छता करून घेत आहेत, परंतु ती शारीरिक स्वच्छता आहे. अंतःकरणाची स्वच्छता करण्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त हे सगळ्यात मोठं सॅनिटायझर आणि साबण आहे की जे आमच्या पापांना धुवून काढेल. याचा अनुभव त्यांना तू दे प्रभू. आणि होय प्रभू परमेश्वरा, त्यानंतर परिवर्तनाचं जीवन जे आहे
आम्ही तुझ्यासमोर खरोखर घेऊन येतो. प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. आज या सर्व वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोललेला आहे. लहान थोर प्रियजन ज्यांनी ज्यांनी हे वचन ऐकले प्रभू तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचे गौरवपूर्ण एकदा करून घे. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो. यावेळेला आपण शेवटचं गीत गाऊया. मराठीमधले गीत आहे तुझी मी सेवा करू, तुझी मी सेवा करू, तुझी मी सेवा करू. सुंदर गीत आहे प्रियानो. आपण 2 वेळा हे गीत यावेळेला गाणार आहोत. सेवा करू, तुझी मी सेवा करू, तुझी मी सेवा करू. मागे न फिरणार, शरण आलो मी चरणी तुझ्या, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे कितीही येओ, मागे न फिरणार. शरण आलो मी चरणी तुझ्या, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे कितीही येओ, मागे न फिरणार. तुझी मी सेवा करू, तुझी मी सेवा करू, तुझी मी सेवा करू. मागे न फिरणार. शरण आलो मी चरणी तुझ्या, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे कितीही येओ, मागे न फिरणार. शरण आलो मी चरणी तुझ्या, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे कितीही येओ, मागे न फिरणार. मागे न फिरणार. मागे न फिरणार. यावेळेला आपण आहे त्या ठिकाणी प्रियांनो उभे राहूया आणि प्रभूची प्रार्थना म्हटल्यानंतर आपण आशीर्वाद घेऊ. आपण प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्वांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आज आणि सदा सर्व काळ सहाय्य कर. आमेन. थँक्यू. सगळ्यांचे आभार मानत आहे आणि विनंती आहे प्रियानो, बुधवारच्या दिवशी टीम लिंकवरती आपण प्रियानो 7 वाजता आपले बायबल स्टडी घेणार आहोत. त्यामध्ये मंडळीतल्या सर्वांनी भाग घ्यावा आणि प्रियानो निश्चितच तो देव वेळ आपल्याला आशीर्वादित करेल. थँक्यू. धन्यवाद.